नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। राज्यात पावसाची शक्यता, तापमान वाढण्यास सुरुवात। कृषी सेवक पदभरती परीक्षा जानेवारीत होणार। पाणलोटसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करा। अजित नवलेंची सरकारच्या निर्णयावर टीका। केंद्र राज्य सरकारच्या गाजर शेतीला अच्छे दिन। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्यातील हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहे, तर आता राज्यातील तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याने गारठा काहीसा कमी झाला आहे। तसंच तापमानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। मात्र उत्तर भारतात गारठा कायम आहे, तर मुंबईसह उपनगर, ठाणे, कोकण आणि विदर्भात थंडीचा गारठा कायम आहे। उत्तर भारतातील तापमान कमी झाल्याने राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम झाला आहे। तसंच राज्यासह देशाच्या विविध भागात 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीमार्फत 16 ते 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे। शासनाच्या 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण 159 पदासाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव देवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे। जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, तर या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करून ही पदे भरण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तर या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। तसंच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानात तलावातील गाळ काढण्याची तरतूद आहे। अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्याने या ठिकाणी पाणी पातळी वाढण्यास मदत झाली, तर आता यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण याचा सुद्धा समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। राज्य सरकारने दुष्काळग्रस्त परिमंडळामध्ये शेती कर्ज वसुली स्थगिती दिली आणि कर्ज पुनर्गठन शासनादेश जारी केला आहे। त्यामुळे या निर्णयावर शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी टीका केली। हा निर्णय म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे, अशी बोचरी टीका नवले यांनी केली। तसंच कर्जाचे पुनर्गठन कर्जाचे व्याजासह होणार असल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्याचे साधे व्याज सुद्धा माफ करणार नाही, हे या शासन आदेशानुसार स्पष्ट केल्याचे नवले म्हणाले। नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, तर सरकारच्या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा विमा कंपन्यांना त्यांचा फायदा झालाय। आपल्याकडे शेतकरी ऊस, कांदा, डाळिंब लावतो, परंतु सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी उभारीत येत नाही, परंतु केंद्र व राज्य सरकारच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन आले, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। ते शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी काढण्यात आलेले शेतकरी आक्रोश मोर्चा निमित्ताने इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे झालेल्या सभेत खासदार कोल्हे बोलत होते। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषी बाबूचे अपडेट पाहण्यासाठी फेसबुक शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।